भारतातल्या 4 महत्त्वाच्या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स पैकी एक. जैवविविधतेनं समृद्ध असलेला भूप्रदेश, ज्याची लांबी गुजरातमधल्या तापी नदीपासून ते खाली दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत तब्बल 1600 किलोमीटर आहे. हा आहे पश्चिम घाट. आणि हे आहे पश्चिम घाटातलं निमसदाहरित जंगल. जंगल ही एक मोठ्या स्वरूपाची परिसंस्था असते, लहान मोठ्या आदिवासांनी बनलेली. अशाच लहान अधिवासांपैकी एक म्हणजे फूल. फुलांमध्ये बरेच लहान मोठे कीटक असतात. हा आहे क्रॅब स्पायडर, खेकड्यासारखा दिसणारा कोळी. हा कोळी त्याच्या रंग आणि शारीरिक रचनेमुळे फुलात सहज लपून जातो. जगण्यासाठी निसर्गानं प्रत्येक प्राण्याला काही ना काही वैशिष्ट्य दिलेले. कोळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा धागा. पण हा धागा कसा बनतो? तर त्याचं उत्तर आहे कोळ्याच्या शरीराच्या मागच्या भागात. हा आहे स्पिनरेट्स नावाचा अवयव. आणि याच्या मदतीनं कोळी हवेत एक चिकट असा पदार्थ सोडतो. हवेच्या संपर्कात आला की हा पदार्थ लगेच सुकतो आणि त्याचं धाग्यात रूपांतर होतं. हा धागा दिसायला अतिशय नाजूक असला तरी फार मजबूत असतो. स्ट्रेंथ टू डेन्सिटी रेशो म्हणजे ताकद आणि घनतेचं गुणोत्तर. हे गुणोत्तर विचारात घेतलं तर कोळ्यानं तयार केलेला धागा स्टीलपेक्षा जास्त मजबूत असतो असं मानलं जातं. आपल्या भारतात कोळ्यांच्या 43 फॅमिलीज आणि तब्बल 1066 प्रजाती सापडतात. प्रत्येकाचे अधिवास वेगळे आहेत, प्रत्येकाचे आकार वेगळे आहेत, प्रत्येकाचा रंग वेगळा आहे, शिकारीच्या पद्धती वेगळ्या आहेत. पण बहुतेक कोळी जाळं विणून भक्ष्य पकडतात. हे जाळं कसं विणलं जातं? तर त्यासाठी कोळी आधी हवेत एक धागा सोडतो. हा धागा हवेतून वाहत जाऊन
लांब एखाद्या फांदीला किंवा कोणत्याही पृष्ठभागाला चिकटला की त्याच्या आधारे कोळी आपलं जाळं विणायला सुरुवात करतो. प्रजातीनुसार कोळ्यांच्या जाळ्याच्या आकारात आणि रचनेत वेगळेपण असतं. हा आहे सिग्नेचर स्पायडर. या कोळ्याच्या जाळ्यावर एक्स आकाराची नक्षी दिसून येते. आणि हा आहे जायंट वूड स्पायडर. आपल्याकडे आढळणाऱ्या कोळ्यांच्या जाळ्यात सगळ्यात मोठं जाळं हे या जायंट वूड स्पायडरचं असतं. हा लाल रंगाचा कोळी म्हणजे जायंट वूड स्पायडरचा नर. आणि ही आहे मादी. नराच्या तुलनेत तब्बल 10 पट मोठी. एकाच प्रजातीचे असूनही नर आणि मादीच्या आकारात एवढी प्रचंड तफावत का असेल? नर मादीनं विणलेल्या जाळ्यावरच राहतो आणि तिनं केलेल्या शिकारीवरच जगतो. शिवाय मेटिंग करताना म्हणजे समागम करताना त्याला मादीकडून खाल्लं जाण्याचा धोका असतो. त्यातून वाचण्यासाठी लहान आकार फायद्याचा असतो. हा अत्यंत लहान असा कोळी, मोहरीच्या दाण्यापेक्षाही लहान. याचं जाळं 1 रुपयाच्या नाण्याच्या आकाराचं असतं. हा आहे भारतातला सगळ्यात मोठा कोळी, इंडियन टॅरंटुला. जहाल विषारी कोळ्यांपैकी एक असा हा टॅरंटुला या पश्चिम घाटांच्या जंगलात आढळतो. जाळं विणून झालं की मग कोळी त्यात भक्ष्य अडकण्याची वाट बघतो. एकदा भक्ष्य जाळ्यात अडकलं की त्या भक्ष्यावर रेशमाचा धागा गुंडाळून त्याला जायबंदी केलं जातं आणि मग नंतर भूक लागेल तसं त्याला खाल्लं जातं. पण सगळेच कोळी जाळं विणत नाहीत. हा आहे डॉलोमेडस फिशिंग स्पायडर. याच्या लांब पायांमुळे हा कोळी पाण्याच्या पृष्ठभागावर अगदी सहजपणे तरंगतो. पाण्यातले कीटक, मासे आणि बेडकांची लहान पिल्लं हे याचं खाद्य. अन्नासाठीची स्पर्धा टाळण्यासाठी या कोळ्यानं पाण्याचा अधिवास निवडला. कोळ्याचा आकार लहान असो किंवा मोठा, अन्न साखळीत भक्षक म्हणून त्याची भूमिका फार महत्त्वाची. प्रत्येक जैविक घटक अन्न साखळीत महत्त्वाचा आहे, मग तो जिवंत असो किंवा मृत. जंगलातल्या जमिनीवर पडलेली कोणतीही जैविक गोष्ट वाया जात नाही. हे आहे पिल मिलिपेड. हे मिलिपेड जमिनीवरची कुजलेली पानं खातं. धोक्याची जाणीव झाली की मिलिपेड आपलं शरीर गोल करून त्यात आपले नाजूक अवयव लपवतो. धोका टळला की मग हळूहळू शरीर सरळ करतो. आकार लहान असला तरी हा एक फार महत्त्वाचं काम करतोय, जैविक विघटनाचं. जमिनीत मातीत राहणारे हे प्राणी मृत प्राणी किंवा वनस्पती कुजवून त्यातली ऊर्जा जमिनीत मिसळण्याचं महत्त्वाचं काम हे प्राणी करत असतात.
हा आहे खापरखवल्या साप. अत्यंत शांत आणि बिनविषारी. हा साप जमिनीखाली राहतो. मातीतले गांडूळ आणि इतर कीटक हे याचं खाद्य. इतर सापांच्या तुलनेत याची शेपूट फार वेगळी असते. एका बाजूने तिरका काप दिल्यासारखी ही शेपूट खापरखवल्याला मातीत सहज शिरता यावं म्हणून उपयोगी पडते. उष्णतेसाठी सकाळच्या सूर्यप्रकाशात काही वेळ बसणं हे सापांसारख्या थंड रक्ताच्या प्राण्यांसाठी फार महत्त्वाचं असतं. हा आहे ग्रीन वाईन स्नेक, हरणटोळ. असाच अजून एक साप म्हणजे हा ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक. नावाप्रमाणे या सापाची वरची बाजू ही ब्रॉन्झ सारख्या रंगाची असते. परिसंस्थेच्या अनेक प्रकारांपैकी जंगल ही सुद्धा एक परिसंस्था आहे. ते अनेक जैविक आणि अजैविक घटकांनी तयार होतं. त्यात बरेच अधिवास असतात. अधिवास म्हणजे एक अशी जागा जी तिथं राहणाऱ्या प्राण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करते. या गरजा म्हणजे अन्न, सुरक्षित निवारा आणि प्रजनन. हा आहे मलबार ग्लायडिंग फ्रॉग. हा झाडावर राहणारा बेडूक आहे. पण याचं वैशिष्ट्य म्हणजे हा बेडूक एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर तरंगत जातो. त्यासाठी त्याच्या पायाच्या बुटांमध्ये त्वचेचा पातळ पडदा असतो. दिवसभर हा बेडूक झाडाच्या पानाला चिकटून झोपलेला असतो. याच्या हिरव्या रंगांमुळं तो पानात अगदी सहज मिसळून जातो. त्यामुळं परभक्षी प्राण्यांच्या नजरेला तो सहजासहजी पडत नाही. मलबार ग्लायडिंग फ्रॉग झाडाच्या पानांवर फेसाचं घर करून त्यात आपली अंडी घालतात. पण त्यासाठी फांदीची निवड अचूक असायला हवी. अशी फांदी जिच्या खाली जमिनीवर पाणी साठलं असेल. मग ते डबकं असेल किंवा असा वाहणारा झरा. बेडकांच्या ब्रीडिंग ॲक्टिव्हिटीज रात्री सुरू होतात. नर बेडूक मादीला आकर्षित करण्यासाठी घशातल्या हवेच्या पिशवीला फुगवून आवाज काढतात. बेडकांच्या प्रत्येक प्रजातीचा आवाज वेगळा असतो. पावसाळ्यात बेडकांच्या आवाजामुळं जंगलात एक प्रकारचा जिवंतपणा येतो. वेळेचं बंधन आहे. पावसाळा संपण्याआधी प्रत्येक बेडकाला आपल्या पुढच्या पिढीला जन्म द्यायचा आहे. पावसाळा हा बेडकांच्या विणीचा हंगाम असला तरी सगळ्या प्रजातीचे बेडूक एकाच वेळी विण करत नाहीत. काही बेडूक सुरुवातीच्या पावसात ब्रीडिंग सुरू करतात, काही पावसाळा मध्यावर असताना आणि काही पावसाळ्याच्या शेवटच्या काही दिवसात ब्रीडिंग करतात. यांच्या अंडी घालण्याच्या जागेतही वेगळेपण असतं. काही बेडूक वाहत्या पाण्यात अंडी घालतात, काही बेडूक डबक्यात अंडी घालतात, तर काही असे झाडांच्या पानावर अंडी घालतात.
बेडकांमध्ये वाढीच्या 3 अवस्था असतात: अंडी, टॅडपोल आणि पूर्ण वाढ झालेला बेडूक. काही दिवसांनी मलबार ग्लायडिंग फ्रॉगच्या या घरट्यातल्या अंड्यातून वाढलेले टॅडपोल्स खालच्या पाण्यात उडी मारतील. त्यांची पुढची वाढ ही या पाण्यात होईल. हळूहळू शेपूट नाहीशी होईल आणि पूर्ण वाढ झालेला बेडूक तयार होईल. की मलबार ग्लायडिंग फ्रॉगचं वेणीचं गणित बिघडतं. घरटी उद्ध्वस्त होतात. या बेडकांची संख्या कमी व्हायला निसर्गचक्रात होत असलेला बदल कारणीभूत ठरतो. झाडाच्या पानांवर घरटं करणारा मलबार ग्लायडिंग फ्रॉग हा काही एकटाच जीव नाही आहे. अजून एक जीव आहे जो असंच पानं जोडून घरटं करतो. पण तो त्यात एकटा राहत नाही. तब्बल 100च्या वर फॅमिली मेंबर्स त्याच्या या घरात राहतात. हा जीव म्हणजे विणकर मुंगी. विणकर मुंग्या झाडाची पानं जोडून घरटं करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यांचं शास्त्रीय नाव आहे ओकोफायला स्मरॅग्डिना. राणी मुंग्यांची संख्या कामगार मुंग्यांच्या तुलनेत फार कमी असते. राणी नवी पिढी जन्माला घालते आणि पानांचं घर बांधणं, पिलांची सुरक्षा करणं, अन्न मिळवणं ही कामं कामगार मुंग्या करत असतात. त्यामुळं कामगार मुंग्या दिवसभर कामात मग्न असतात. मुंग्यांच्या कॉलनीत काही मुंग्या टेहळणीचं काम करतात. धोका दिसला की त्या लगेच अँटेना उंचावून आणि शरीराला झटके देऊन कॉलनीतल्या इतर मुंग्यांना सावधगिरीचा इशारा देतात. ह्या मुंग्यांना धोक्याची चाहूल लागली. यांच्या हद्दीत मुंग्यांची दुसरी एक टोळी शिरली. आपल्या हद्दीत दुसरी टोळी घुसणं म्हणजे अन्नासाठी स्पर्धा वाढणं. त्यामुळं लवकरात लवकर या घुसखोरांना हद्दीच्या बाहेर हाकलणं गरजेचं आहे. हे टोळी युद्ध आहे. आपल्याच जातीचे असले तरी कुणाचीही गय केली जात नाही. या लढाईत मारल्या गेलेल्या मुंग्यांचे मृतदेह वाया जात नाहीत. ते लगेच घरट्यात वाहून नेले जातात आणि तिथं त्यांचा पिलांना अन्न म्हणून उपयोग होतो. पण काही मुंग्या वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत. शॉर्ट लेग्ड हंचबॅक्ड अँट्स, आखूड पायांच्या मुंग्या. वारुळात राहणाऱ्या या मुंग्या गायी पाळतात. त्यांच्या गायी म्हणजे प्लांट हॉपर नावाचे कीटक. हे हॉपर वनस्पतीतला रस पितात आणि एक प्रकारचं गोड पाणी शरीराबाहेर टाकतात. या पाण्याला हनीड्यू असं म्हटलं जातं. हे हनीड्यू मुंग्यांना फार आवडतं. त्यासाठी त्या हॉपरच्या मागं थांबून आपल्या अँटेनाने त्याला चुचकारतात. मग हॉपर हनीड्यूचा थेंब शरीराबाहेर टाकतो, जो मुंगी लगेच टिपून घेते. याला म्हणतात सहजीवन. प्राण्यांमध्ये जसं सहजीवन दिसून येतं तसाच अजून एक प्रकार असतो, नक्कल करणं.
जसं की ही अँट फ्लाय, मुंगीसारखं दिसणारी माशी. मुंगी भक्षक गटात येते आणि ती समूहात राहते. लहान प्राण्यांच्या जगतात मुंग्यांचा हल्ला जीवघेणा ठरू शकतो, त्यामुळं त्यांच्या वाटेला सहसा कुणी जात नाही. नेमकं याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी काही माशांनी स्वतःची शारीरिक रचना मुंगीच्या शारीरिक रचनेशी मिळतीजुळती केली. याला म्हणतात मिमिक्री. या माशीनं मुंग्यांची नक्कल केली. त्यामुळं तिला मुंगी समजून तिच्यापासून भक्षक लांब राहतात. फक्त शारीरिक रचनाच नाही तर आकार आणि रंगातही साम्य. काही माशा काळ्या मुंगीसारख्या लहान दिसतात, तर काही विणकर मुंग्यांसारख्या मोठ्या. माशी हा उडणारा कीटक आहे. तिचे अनेक प्रकार आहेत. कमालीच्या वेगात आणि लयबद्ध पद्धतीनं हा लहानसा कीटक कसा काय उडू शकतो? एका क्षणात आपला वेग आणि दिशा कशी काय बदलू शकतो? तर त्याचं रहस्य दडलंय या पांढऱ्या अवयवात. ड्रमस्टिकसारखा दिसणारा हा लहानसा अवयव म्हणजे हल्टर. पंखांच्या खाली याची जोडी असते. हा अवयव माशीला उडताना समतोल साधण्यासाठी आणि दिशा बदलण्यासाठी उपयोगी पडतो. डिप्टेरन कुळातल्या सगळ्या सदस्यांमध्ये हा अवयव असतो. माशा सडलेल्या अन्नावर दिसत असल्या तरी त्यांना शारीरिक स्वच्छतेचं महत्त्व फार असतं. त्यामुळं त्या सतत आपले पंख, पाय आणि बाकीचे अवयव स्वच्छ करत असतात. जंगलात ओढ्याच्या काठावर बऱ्याचदा वन्य प्राण्यांनी मलमूत्र टाकलेलं असतं. त्यामुळं तिथल्या ओलसर मातीत क्षारांचं प्रमाण जास्त असतं. हे क्षार फुलपाखरासारख्या कीटकांचं आकर्षण असतं. या फुलपाखराचं नाव आहे अँगल पिएरो आणि हे आहे हेज ब्ल्यू. ही दोन्ही फुलपाखरं मातीतले क्षार पिण्यासाठी आलेली आहेत. अशी बरीच फुलपाखरं आपल्याला ओढ्याच्या ओल्या काठावर बसलेली दिसतात. फक्त मातीच नाही तर मेलेल्या प्राण्याचे अवशेष किंवा विष्ठासुद्धा बऱ्याच कीटकांना खाद्य म्हणून उपयोगी पडते. मांसाहारी प्राण्याच्या ओल्या विष्ठेतले क्षार शोषून घेण्यासाठी आलेल्या ह्या माशा. यात मधमाशांच्या 2 आणि माशांच्या 4 प्रजाती आहेत. पावसाळा सुरू झाला की जंगलांचं रूप बदलतं. बी रुजून नवीन गवत उगवतं. जंगल घनदाट असलं तरी त्यात ठिकठिकाणी उघड्या जागा असतात ज्यावर गवत उगवलेलं असतं. या उघड्या जागा म्हणजे गवताळ कुरण. परिसंस्थेत ही कुरणं फार महत्त्वाची असतात. तृणभक्षी प्राण्यांची अन्नाची गरज गवताच्या रूपात ही कुरणच भागवत असतात. गवा हा बैल कुळातला सगळ्यात मोठा प्राणी. पश्चिम घाटाच्या जंगलात गव्यांचा आढळ जास्त आहे. गवे सहसा 8 ते 20च्या संख्येनं कळपात राहतात. कळपात एक मुख्य नर, काही माद्या आणि लहान वासरं असतात.
वयात आलेले किंवा म्हातारे नर कळप सोडून एकटे राहतात, ज्यांना एकांडे असं म्हटलं जातं. अलीकडच्या काळात चोरट्या शिकारींमुळं गव्यांची संख्या झपाट्यानं कमी होती. शिवाय शेती क्षेत्र विस्तारणं, नैसर्गिक अधिवास कमी होणं यामुळं गव्यांचं शेतीत किंवा मानवी वसाहतीत शिरण्याचं प्रमाण वाढत चाललंय. त्यातून मग वन्य प्राणी विरुद्ध माणूस असा संघर्ष सुरू झालाय. हा संघर्ष टाळायचा असेल तर नैसर्गिक अधिवासांचं प्रमाण कमी होऊन चालणार नाही. अधिवासांचं संवर्धन हेच जैवविविधतेचं संवर्धन.